सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे। 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळेल। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असा हप्ता हा देण्यासंदर्भात माहिती दिली आहे। त्याच वेळेला पात्र महिलांनी 3 करोड्स पेक्षा जास्ती झालेली होती आणि 2.63 करोड्स पैकी आपण साधारणपणे 2,47,00,000 महिलांना लाभ देतोय। म्हणजे लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आता सुरू होत आहे। होय ते आता कसलीच काळजी करू नका, डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील। कारण की सरकारच्या माध्यमातून आत्ताच मोठा निर्णय झालेला असून या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आम्ही केलं आहे असं सरकारने सांगितलंय। म्हणजेच की आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमा होणार आहेत। कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट हप्त्याची रक्कम आता प्रति महिला 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे 2230 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। व ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते अशा बहिणींना पण आता गॅस सिलेंडरचा हप्ता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी चिंता आता करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। तर या ठिकाणी बघा आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। कारण की आता 36 जिल्ह्यापैकी 17 जिल्ह्यांमध्ये व 58 तालुक्यांमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे। जर या 58 तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा 17 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता पैसे भेटणार आहेत। होय पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली आता जमा होऊन जाणार आहेत। तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। ही एक सर्वात मोठी खुशखबर देखील आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी आपण बोलू शकतो। तर चला आता या ठिकाणी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, कोणत्या तालुक्यात वाटप सुरू होत आहेत, सर्व काही यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी समोर आली। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला। या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीसाठी मोठे 3 निर्णय झाले आहेत। डायरेक्ट बँक खात्यावर पैसे आता येणार। डीबीटीला आम्ही सुरुवात करत आहोत असं एकनाथ शिंदेंनी माहिती दिलेली आहे। व डीबीटीतून नोव्हेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता अशी टोटल 2230 रुपये येणार। 2230 रुपये नेमके कशाचे येणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर बघा आता सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर 1500 आता मंजूर झाले। आता नोव्हेंबरचे तर पैसे मंजूर झाले, त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मंजूर झाले। आता हे टोटल 2230 रुपये आम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती देत आहोत असं सरकारने सांगितलंय। आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे या आधी मिळत नव्हते आता त्यांना पण पैसे मिळणार आहेत। फक्त आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे प्रत्येक बहिणीला करावी लागतील। जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ही गोष्ट देखील लक्षात घ्या। जर तुम्ही ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता भेटेल। कारण की आता सरकारच्या नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्त्याचे जर पैसे तुम्हाला 1500 रुपये पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील व ती 2 कामे केल्यावर तुमचे 3 मोठे फायदे होणार आहेत। यामध्ये इकडे बघा पहिला फायदा काय होईल, तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळतील। दुसरा फायदा होणार आहे गॅस सिलेंडरचे 830 रुपये जर आतापर्यंत तुम्हाला मिळाले नसतील तर इथून पुढे गॅस सिलेंडरचा हप्ता पण तुम्हाला मिळत जाईल। त्यामुळे काळजी करायची नाही, 100% गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार। व तिसरा फायदा कोणता होणार आहे, जसे सरकार पैसे वाटप करेल तसे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। असे 3 मोठे तुमचे फायदे होणार आहेत। मग आता तुम्हाला पण नोव्हेंबरचा हप्ता लवकर लगेच पाहिजे असेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे 830 रुपये त्यासोबत पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेले आता फक्त तुम्हाला ही 2 कामे करावी लागतील। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती याच व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर मग तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता भेटायचा नाही व गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटायचे नाहीत। मग आता ती कामे कोणती आहेत व कधीपर्यंत करायची आहेत सर्व माहिती पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी काय करूयात, सर्वात आधी पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी आपण बघूयात। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती आपण पुढे बघूयात। आता फक्त लक्ष देऊन 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता सर्व काही आपण जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पाहू।
तर या ठिकाणी बघा अखेर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। आता जिल्ह्यांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत। तिथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही टोटल पैसे जमा करणार आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणीला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आम्ही आज जाहीर करत आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या ठिकाणी सांगितलं की लाडक्या बहिणीसाठी मोठे एक नव्हे तर आता 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत। 3 निर्णयामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। आता पैसे डीबीटीच्या माध्यमातून आम्ही सुरू करत आहोत असं देखील सरकारने सांगितलंय। म्हणजेच की आता तिकडून पैसे टाकले की तुमच्या बँक खात्यात 15 ते 20 मिनिटात जमा होणार, त्याला म्हणतात डीबीटी प्रक्रिया। आता हीच डीबीटी प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू होत असून त्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पूर्ण पैसे जमा होणार आहेत व लाडक्या बहिणींनो पैसे जसे जमा होतील तसा तुम्हाला मोबाईलवरती एक मेसेज देखील येणार आहे। तुम्ही आता काळजी करत बसू नका। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तर यामध्ये बघा आता पैसे वाटप होणारे तालुके जिल्हे जाहीर झालेले असून आता 36 पैकी 17 जिल्ह्यांमध्ये तसेच 58 तालुक्यांमध्ये पैसे जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे। सर्वात आधी या जिल्ह्यात व तालुक्यात पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत। जर या आधीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला आता कोणत्या क्षणी नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबरच्या हप्त्याचे नंतर मिळतीलच, मात्र गॅस सिलेंडरची पण 830 रुपये अशी टोटल 2230 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। टोटल 2230 रुपये हप्त्याचे पैसे आता प्रत्येक बहिणीला भेटणार आहेत। मात्र बघा हप्ता भेटण्यापूर्वी सरकारने सांगितलेले ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो व तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तुम्ही नंतर म्हणाल की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत, सरकार तर देणार होतं, मात्र तुम्ही आता ही 2 कामे जर केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत। मग आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील व त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता पण नक्की 100% पाहिजे असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती आपण पुढे लगेच सांगणार आहोत। त्यापूर्वी आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये सरकार वाटपाला सुरुवात करत आहे, सर्वात आधी त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आपण बघूयात। तर बघा आता स्पष्टपणे यादी आलेल्या असून या ठिकाणी बघा पहिला जिल्हा तालुका पण जाहीर झालेला आहे। तर पहिला जिल्हा बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा बीड मध्ये देखील आता या ठिकाणी नोव्हेंबरचे 1500 मंजूर केलेले आहेत। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल पैसे मंजूर करण्यात आलेले असून पूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे। टोटली रक्कम जशी तुमच्या बँक खात्यात जमा होईल तसे प्रत्येक लाडक्या बहिणीला मेसेज येणार आहेत। मेसेज आला की लगेच समजून जायचं आपल्याला राज्य सरकारने आता गॅस सिलेंडरचे व लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे नोव्हेंबरचे पैसे दिलेले आहेत, कारण की आता नोव्हेंबरचा 17वा हप्ता सर्वात आधी या बीड जिल्ह्यात पण मिळणार आहे। 17 जिल्ह्यांच्या यादीत या बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे। तसेच बरेच तालुके पण आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर चला कोणत्या तालुक्यात पण पैसे सर्वात आधी येतील त्या तालुक्यांची पण लिस्ट दाखवतो। यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते लक्ष देऊन बघा। जर असेल तर डायरेक्ट पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। आता फक्त तुम्हाला 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे, जेणेकरून नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती पण तुम्हाला माहिती मिळेल। त्याशिवाय पैसे भेटणार नाहीत, कारण की सरकारने आत्ताच सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीला सूचित करत आहोत की लाडक्या बहिणींनी आता 2 दिवसाच्या आत आम्ही सांगितलेली कामे करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जर सरकारने सांगितलेली कामे लाडक्या बहिणींनी केली नाहीत तर त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता बंद होणार असून त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याच्या यादीतून काढलं जाईल व डिसेंबरचे पण पैसे त्यांचे बंद केले जाणार आहेत। मग जर हप्ता पाहिजे असेल तर आता 2 दिवसाच्या आत म्हणजेच की 48 तासाच्या आत ही 2 कामे आता उरकून घ्यावे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। मग आता ती नेमकी कोणती 2 कामे आहेत त्याबाबतची माहिती याच व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला आता त्यापूर्वी आपण पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का ते पण आता लक्ष देऊन पाहत चला। तर बघा आता पुढील प्रमाणे तालुके जिल्हे जाहीर झालेले असून पैसे वाटपाच्या यादीत पुढील क्रमांकाचा तालुका बघू शकता। या ठिकाणी जाहीर झालेला आहे धारूर तालुका। जर तुम्ही या धारूर तालुक्यातील असाल तर या ठिकाणी 1500 मंजूर झालेले आहेत। हे 1500 रुपये लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरच्या हप्त्याचे आहेत व गॅस सिलेंडरचे वेगळेच 830 रुपये, टोटल असे 2230 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसलीच चिंता करू नका। या ठिकाणी बघा पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे टाकण्याचा विचार आता
राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण बोलू शकतो। तर यानंतर बघा पैसे जमा होणार आहेत तो जिल्हा म्हणजे या ठिकाणी जाहीर झालेला आहे धाराशिव जिल्हा। आता धाराशिव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर बघू शकता धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता या ठिकाणी 1,500 मंजूर केलेला आहे। 1,500 मंजूर झालेला असून आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मंजूर झालेले आहेत। कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींनो पैसे जमा होतील, कारण की आता या जिल्ह्याचं पण नाव पहिल्या यादीत आलेलं असून सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तसा मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर पैसे वाटपाच्या तालुक्यांच्या यादीत पुढील क्रमांकाचा तालुका कळंब तालुका। तर इकडे बघा हा जो कळंब तालुका आहे या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। कळंब तालुक्यातील लाडक्या बहिणींनो 1,500 रुपयांचा नोव्हेंबरचा 17वा हप्ता तसेच गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता टोटल पैसे भेटणार आहेत। जर तुम्हाला गॅस सिलेंडरच्या इकडे लक्ष देऊन बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नसतील तर तुम्ही फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ते पैसे आता सरकार सर्वांना देणार आहे। मग ते मिळवण्यासाठी नेमकी कोणती कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त राहिलेला लक्ष देऊन आता तुम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघा गॅस सिलेंडरचे पण पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका तुळजापूर तालुका। तर बघा तुळजापूर तालुका हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, कारण की या ठिकाणी मोठमोठे देवस्थान देखील बघायला मिळत आहेत। या ठिकाणी तुळजाभवानीचं मोठं मंदिर देखील आहे। तर या ठिकाणी बघा तुळजाभवानी तालुक्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या पण तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं आहे। आता तुमच्या तालुक्याचं नाव 58 तालुक्यांच्या यादीत आलेलं असून सर्वात आधी पैसे तुम्हाला पण मिळणार आहे। टोटल 1,500 रुपयांची हप्त्याची रक्कम, गॅस सिलेंडरची 830 रुपये ही टोटल रक्कम आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळू शकते। तुम्ही काळजी करत बसू नका, टोटल पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे। तर या ठिकाणी हे टोटल पैसे आता लाडक्या बहिणीला मिळणार असल्यामुळे बहिणी देखील खुश झालेल्या आहेत। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीत अजून नेमके पुढचे कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यांची तर यादी बघूयात। त्यापूर्वी काय करूयात आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी मिळतील व गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळेल। त्यासाठी आता जी कामे करायची आहेत ती तुम्हाला लगेच सांगतो, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर इकडे बघा आता महत्त्वाची माहिती आलेली आहे, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे। ही 2 कामे केली नसतील तर अर्जंट करा, 48 तास शिल्लक राहिलेले आहेत। तर इकडे बघा सरकारचं काय सांगणं आहे, सरकारने सांगितलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत। जर हे काम केलं नसलं तर पैसे तुमचे थांबणार आहेत, तुमचं नाव यादीतून काढलं जाणार असून पैसे मिळायचे नाहीत असं सरकारने सांगितलंय। पुढे सांगितलं की 36 जिल्ह्यापैकी आम्ही 17 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करणार आहोत। आता या पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे। तसेच आता हे पैसे सर्वात आधी येतील तसेच तालुक्यांमध्ये पण आता जमा होणार आहेत। म्हणजे आता जे 58 तालुके निवडले आहेत त्या ठिकाणी हे पैसे जमा होतील, रक्कम आधी जमा होईल व आता तुम्ही ही 2 कामे केली असली तर गॅस सिलेंडरची पण रक्कम तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। आलेल्या माहितीनुसार आता जर या यादीच्या तालुक्यांमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळत आहे। मग आता यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते बघण्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पुढच्या 1 मिनिटाच्या आत एक यादी दाखवणार आहे, त्या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व माहिती बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला। त्यापूर्वी काय करूयात नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती तुम्हाला सांगतो, कारण ही 2 कामे केल्यावर तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा लाडकी बहिणीचा हप्ता व डिसेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे टोटल 3,830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। मग तुम्हाला 3,830 रुपये जर पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला देतो, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होणार आहेत त्यांची यादी आपण लगेच बघू। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी सरकारचा निर्णय तर जाहीर झालेला आहे। यामध्ये बघा आता पहिलं काम कोणतं करायचं आहे तर सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता जेवढं होईल तेवढं अर्जंटमध्ये आधार कार्ड जे असतं ना आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। एवढंच नाही तर बँक खात्याशी देखील आधार कार्ड संलग्न लिंक असलं पाहिजे, जर नसेल तर मग तुमचे पैसे थांबणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता येणार आहेत। जर आता तुम्ही जर आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर हे पैसे येतील, जर आधार कार्ड मोबाईल
नंबरशी बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत। ही गोष्ट देखील सर्व लाडक्या बहिणीने आता लक्षात घ्यायची आहे। मग पहिलं काम करायचं आहे आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक, दुसरं काम करायचं आहे आपल्याला ई-केवायसीचं। तर बघा आता ई-केवायसी बऱ्याच जणांनी केली नाही। ई-केवायसी आता 2 दिवसाच्या आत केली तर आता हप्ता मिळेल, अन्यथा मिळणार नाही। ई-केवायसी बऱ्याच जणांनी केली नसेल तर करून घ्या। ई-केवायसी केल्यावर काय होईल, तिकडून पैसे टाकल्यानंतर एकदम फास्ट गतीने लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होतील व कोणत्याच बहिणीला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, असा सरकारचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता जेवढं होईल तेवढं अर्जंट मध्ये ई-केवायसीचं काम करून घ्या। ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। तर चला आता हे सर्व काय बघितलं, आता नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आता आपण बघूयात। तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून इथे स्पष्टपणे आता जिल्हे तालुके आपल्याला दिसत आहेत। इथे सांगितलं आहे की आता मुंबईमध्ये बैठक झाली, त्याच वेळेस सरकारने निर्णय घेतला व आता 17 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट पैसे टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आलेल्या माहितीनुसार टोटल पैसे आम्ही आता 17 जिल्ह्यात जमा करत आहोत असं देखील सांगितलं असून आता कोणत्या क्षणी 17 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील। पैसे जमा होण्यापूर्वी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहे। तर इकडे बघा जर मोबाईलवरती मेसेज नाही आले तर मग तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे आले पण असे पण समजणारच आहेत, कारण की आता जसे पैसे जमा होतील तसे तुमच्या आसपासच्या लाडक्या बहिणी सांगतील की आपल्याला पैसे यायला सुरू झाले आहेत, आपल्या गावात जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत। मग तुमच्या गावातील बहिणींच्या खात्यात पैसे यायला लागले की समजायचं आपल्या गावात आलेत म्हटल्यावर आपल्याला काय येणार नाही, आपल्याला पण पैसे येणार व जसे तुम्हाला पैसे येतील तसे लगेच तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता। मात्र आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार देणार आहे, हे पण तुम्हाला पाहिजे असतील तर यासाठी काय करावं लागेल आता ते पण आपण जाणून घेऊ। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे आता ही गॅस सिलेंडरची 830 रुपयांची रक्कम प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती सरकार टाकणार आहे, प्रत्येक बहिणीला देणार आहे। त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज तर पडणार नाही। यामध्ये बघू शकता आता नोव्हेंबरचा 17वा हप्ता 1,500चा मिळणार आहे। तर यामध्ये तालुके जिल्हे आहेत, यामध्ये बघू शकता नंदुरबार जिल्हा, नंदुरबार जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आता एक मोठा चांगला सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। आता पैसे वाटपासाठी सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे। त्यानंतरचे तालुके एरोंडल तालुका, एरोंडल तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून या ठिकाणी बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवायचा असेल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, ई-केवायसी करा व महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर आता तुम्हाला करावं लागेल व जसे पात्र ठराल पैसे तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्हाला ई सेवा केंद्रावर जायचं आहे व त्या ठिकाणी सर्व काही फॉर्म वगैरे तुम्ही भरू शकता। तेथील तुम्हाला सेवा केंद्रावरील माणसं तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजून सांगतील। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।